बोलतो तू क्या बोल रही थी? हे 13 ते 14 वर्षांचा मुलांचं आहे, ते पण मला मोठं होत आहे. आता थोडं छोटं घ्यावं लागेल. ये शाद से हो जाएगा 11-12. हाँ ये हो रहा है. गाईज लास्ट टाइम मी घेतलं होतं आता 2 दिवस आधी, पण मला काही ते बरे नाही वाटले म्हणून मी परत आली शॉपिंगसाठी. पांढरा आले ना हॅपी हॅपी. गाईज टू बी ऑनेस्ट आज ना माझी मॉर्निंगची सुरुवात नाही का रडण्यापासून झालेली होती. आता हॅपी हॅपी झाली. काय लेझी दिवस आहे गाईज आजचा. मी दुपारी झोपलेली होती. आज काही करायची इच्छा नव्हती आणि सकाळपासून इतका पाऊस येत आहे. एक तर मॉर्निंगला आमच्याकडे लाईट गेलेली होती, खूप वेळपर्यंत लाईट गेली, दुपारी लाईट आली. खूप जास्त लेझी फील होत आहे आणि पाऊस पण भरपूर येत आहे बाहेर. मी विचार करते की कॉफी बनवतो. चला आपण कॉफी बनवू. आणत आहे दूध आणि कॉफी पावडर तर आहे, दूध आणायचं आहे. चला गाईज माझ्याकडे ते कॉफीमध्ये फेस बनवण्याची मशीन तर नाही, पण माझ्याकडे एक जुगाड आहे. जुगाड असं आहे की आधी मी कॉफी पावडर टाकणार 2 स्पून. तिथे मी कॉफी घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मी साखर टाकणार. आता यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करणार. पाणी टाकले मी यार, म्हणून मला घरी कॉफी बनवायला नाही आवडत, हे याचमुळे. बनलंय फायनली. मस्त आहे ना जुगाड. माझ्याकडे कॉफीसाठी हा एक जार आहे. याच्यावरचा झाकण मी हरवला, माहिती नाही कुठे गेला, तर हरवला पण. तर हा एक जार आहे माझ्याकडे. याच्यामध्ये बनवत असं तर चॉकलेट सिरपची कमी आहे, पण काही नव्हतं, चालून देऊ. मी दूध टाकलेलं आहे. आता हे जे वाचलेलं जे कॉफीचं जे लादर आहे ते टाकूया. हिअर माय कोल्ड कॉफी इज डन. याच्यामध्ये ना चॉकलेट सिरप आणि आईस क्यूबची कमी आहे. आईस क्यूब तर आहे नाही, पण जे दूध मी टाकले ते एकदम थंड आहे, फ्रीजमधून काढलेलं होतं. सो माझी कोल्ड कॉफी बनली. लेट्स सी. काय बनवते यार मी. थोडा मेसी आहे बट ठीक आहे. त्या दिवशी नाही का मी एक पेंटिंग बनवत होती, तर ती कंप्लीट व्हायची आहे, तर आपण ती कंप्लीट करून घेऊ. गाईज ही माझी इनकम्प्लीट पेंटिंग आहे. तसं खूप जास्त विचित्र दिसत आहे, पण आय थिंक बनल्यावरती थोडं प्रॉपर दिसणार. तर चला आधी आपण याला कंप्लीट करूया. लेट्स स्टार्ट. काय नाही, अरे मी ब्लॉग बनवत आहे. हाय बोला. इतक्या वेळची भाजी शिजवली तर भाजी नाही शिजली. अवॉइड. गाईज माझी पेंटिंग डन झालेली आहे, पण खूप जास्त वियर्ड दिसत आहे. माझा एक कॅनव्हास वेस्ट झाला यार. का बरं, मला नाही आवडली टू बी ऑनेस्ट.